आज मी अशा व्यक्तीला भेटलोय ना, ज्याला मला लई दिवसापासून भेटायचं होतं, पण योगच जुळत नव्हता. पण आज फायनली तो दिवस आलाय, की मी भेटायला चाललोय. तर नेमकं कोण आहे सांगतो चला. स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. सकाळी उठल्या अंघोळ करायच्या आधी पहिला दुकानला गेलतो, कारण की आज मला सोयाबीन लई खाऊ वाटालतं, म्हणून सोयाबीन आणि राईस घेऊन आलो. घरी आल्यावर अंघोळ केली आणि पटकन बॉडी लोशन लावून गेलं. खरं तर थंडीच्या दिवसात आजकाल अंग लईच फुटायला लागलं. सोयाबीनची भाजी पण बनवून घेतली पटकन. खरं तर मम्मीच्या हातासारखी टेस्ट कुठंच येत नाही, त्यामुळे जशी होती तशी खाऊन घेतली आणि पटकन आवरलो आणि निघालो. खरं तर पहिला आयडिया नव्हती की ज्या एरियामध्ये मी चाललोय तिथे एवढी माती असेल. भाई तिथे जाऊपर्यंत 2 किलो थर माझ्या तोंडावर होता मातीचा. सुद्या आता चालायचं. मग आम्ही एका बेकरीमध्ये गेलतो. मोकळ्या हाताने कसं जायचं म्हणून थोडंसं स्वीट घेतलं आणि फायनली ती व्यक्ती मला भेटलीये जिला मला लई दिवसापासून भेटायचं होतं. खरं तर आमचं लई दिवसापासून डिस्कशन चाललेलं की आता भेटूया, उद्या भेटूया, परवा भेटूया. पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता. पण आज वेळातनं वेळ काढून आणि सगळी कामं साईडला ठेवून पहिला मी सोनालीला भेटायला गेले. सोनालीच्या बऱ्याच रील तुम्ही बघितल्या असेल, कारण की सोनाली पैलवान आहे आणि इथं जेवढ्या पण मुली होत्या ना त्या सगळ्या पैलवान होत्या यार. मला यांना बघून लई भारी वाटलं. तुम्ही तिचे रील बघताय की नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा. उद्यापासून मला जिम चालू करायची आहे. अचानक गावाकडनं पुण्याला आल्यामुळे ना अर्ध निम्म सामान माझं घरातच राहिले, त्यामुळे एक शूज घेतला, पाणीपुरी खाल्ली आणि घरला आलो.